तमाम क्रिकेट रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील यांच्या नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा सरपंच चषक नाईट टूर्नामेंट आणि आजची ही दुसरी रात्र, दुसऱ्या रात्रीतील पहिला सामना इथे संपन्न होतोय। टॉस जिंकला तो तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाने आणि त्याने स्वीकारलं एक क्षेत्ररक्षण आमंत्रित केले। प्रथम फलंदाजीसाठी जय दुर्गा नागाव संघाला सलामीची जोडी मैदानात दाखल झाले। समीर आणि त्याच्या साथीला पिंट्या मॅचला होते सुरुवात। गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण या स्पर्धेचा काल शुभारंभ केला। आजही गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या रात्रीला मात्र इथे प्रारंभ करतोय। पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार अक्षय दाभोलकर। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल समोर खेचलाय। चौकाराने सुरुवात होते दुसऱ्या रात्रीची। इथे सूचना देतोय सर्व संघांना। लोअर फुल टॉस बॉल समोर खेचला आणि क्षेत्ररक्षक तिथे जज करतोय। फलंदाज होईल बाद। पहिल्या चेंडूवरती चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद। एक महत्त्वाची सूचना सर्व संघांना, आज खेळणारे जे 10 संघ आज खेळणार आहेत त्यांच्यासाठी सर्वाधिक धावा ज्या संघाच्या असतील पहिल्या फेरीमध्ये तो संघ डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, हे लक्षात असू द्या। ही महत्त्वाची सूचना। पहिल्या फेरीमध्ये सर्वाधिक धावा ज्या संघाच्या असतील तो संघ डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, हे लक्षात असू द्या। हा जास्त धावा करणाऱ्या संघाला नक्कीच ऍडव्हान्टेज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जाईल। पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतरच्या पुढच्या चेंडूवरती मात्र लोअर फुल टॉस बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला फलंदाजाकडून आणि दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट घेतले अक्षय दाभोलकरने। चांगली सुरुवात करून देत असताना तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघासाठी अक्षय दाभोलकर। सरपंच चषक 2025 ग्रामस्थ मंडळ भेंडकल आयोजित ही स्पर्धा ठाणकेश्वर मैदान भेंडकल उरण चे या सुसज्ज मैदानावरती संपन्न होणारी स्पर्धा। आज 10 संघ खेळणार आहेत। बागफुटला जाऊन कव्हरच्या दिशेने फटका खेचलाय, बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार आलाय। फलंदाज विवेक जाधवच्या बॅटमधून। वरती स्पर्धा तुम्ही पाहता, जे प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत आपलं देखील सहर्ष स्वागत। फुलर लेनचा बॉल विवेक दाभोलकरचा चॉप करण्याचा प्रयत्न होता, एक धाव नक्कीच जोडली जाते। पहिल्या चेंडूवरती समीरच्या बॅटमधून चौकार आला, अगदी स्क्रीनच्या दिशेने चौकार खेचला। दुसऱ्या बॉलवरती अक्षय दाभोलकरनं प्रत्युत्तर दिलं, समीरची विकेट घेतली। तिसऱ्या बॉलवरती मात्र विवेक जाधवने चौकार खेचला। पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला असेल चिंट्या रेड्डी, चांगल्या फॉर्म मध्ये, आकर्षक झेल टिपण्यामध्ये हा खेळाडू देखील तेवढाच निष्णात आहे। तो सध्या स्ट्रायकिंग एंडला। तुषार स्पोर्ट्स मुळेखंड एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल काढायचा होता, गॅप भेदायचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु शेवटी एक्स्ट्रा कव्हरच्या प्लेयरने तिथे 2 धावा आपल्या टीमसाठी नक्कीच वाचवल्यात। जलद गतीने 2 धावा इथे जोडल्या गेल्या। 2 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचला 1/11। नेल्सन फिगर सध्या तुम्ही स्कोर कार्ड वरती पाहताय। प्रकाश जोतातील सामने 11 धावा झाल्या जय दुर्गा नागाव संघाच्या तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाच्या विरोधात। पहिलं षटक चालू आहे विवेक अक्षय दाभोलकरचं। शेवटचा चेंडू या षटकातील। पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू टाकलाय, लोअर फुल टॉस बॉल पायाच्या दिशेने मात्र चेंडू होता, ग्लान्स काढण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या बॉटम एज घेऊन आला एक्स्ट्रा कव्हरला। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। 2 चौकार 1 विकेट या ओव्हरमध्ये आपण पाहिली आणि धावा झाल्या त्या 1/12।
चला पहिला सामना इथे संपन्न होतोय. नेक्स्ट मॅच सागर सम्राट भौरा विरोधात पिरकोन. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय की आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू कारण आज एकूण 10 संघ खेळणार आहेत. वेळेच्या बाबतीत सर्वच संघांना सूचना आहे की आपण सहकार्य करा. छान अशी स्पर्धा. हे क्रीडांगण नेहमीच भावलंय प्रत्येकाला. लेदरच्या देखील अनेक मॅचेस या क्रीडांगणावरती नेहमी होत असतात. ग्रामस्थ मंडळ भेंडकलच्या वतीनं आयोजित ही सरपंच चषक स्पर्धा. कालची पहिली रात्र होती. उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यानंतर मॅचेस कंप्लीट झाल्या आणि आज दुसरी रात्र आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 12. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी अनिकेत म्हात्रे. चिंट्या रेड्डीचं आक्रमण. बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. बॉल नो बॉल आणि त्यावरती चिंट्या रेड्डीचा तडाखा. षटकार आलाय. धावा झाल्यात त्या 19 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटचा चेंडू. चांगल्या फॉर्म मध्ये चिंट्या रेड्डी. फ्री हिटचा चेंडू अनिकेत म्हात्रेसाठी. समोर खेचलाय. का अनोखा फटका आहे परंतु उंची जास्त आहे. लांबी कमी आहे. झेल होणार परंतु बाद नसेल फलंदाज कारण हा फ्री हिटचा चेंडू आहे. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. दुहेरी धावा संख्येने स्कोर जाऊन पोहोचेल आता 21 वरती 21. 21 धावा. सरपंच चषक दिनेशजी पाटील जुगलजी घरात यांच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा. कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग परंतु शेवटी असं वाटलं की हा चेंडू अडवला जाईल परंतु हातातून चेंडू निसटला. 2 धावा इथे चिंट्याने घेतल्यात. चिंट्या थांबायलाच तयार नाहीये. चपळ चिंट्या रेड्डी. फिल्डिंग करत असताना देखील तेवढीच चपळता दाखवतो. बॅटिंग करत असताना मोठे फटके तरी खेचतो आणि त्याचबरोबरीने जलद गतीने धावा देखील कमावतो. दुहेरी धाव. स्कोर जाऊन पोहोचला 23 वर. पहिला चेंडू नो बॉल होता त्यावरती षटकार. लॉंगांच्या दिशेने खेचलेला फटका क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन बॉल चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स. चौकार. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गेल्यानंतर असं वाटलं की दबाव तयार होईल परंतु चिंट्या रेड्डी आहे. कुठलाही दबाव अजिबात त्यानं घेतला नाही. बिनधास्तपणे आक्रमण केलं आणि विवेक जाधवने तर आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार खेचला. 2 चेंडू 5 वर 2 चेंडूंमध्ये 5 वरती खेळतो विवेक जाधव आणि चिंट्या रेड्डी 6 बॉल 17 वरती. संघाची धावसंख्या 27. 27. नागाव संघ. पुन्हा त्याच प्रतीचा फटका. क्षेत्र थोडं खाली होतं. वाडीश लॉंग ऑफचा फिल्डर तिथे पोहोचेल आणि 2 धावा सहजरित्या मात्र घेतल्या जातात. पायाला भिंगरी लावले चिंट्या रेड्डीच्या. तसाच तो मैदानात धावतोय आणि त्याच्या साथीदारालाही धाव उडवतोय. 5 साथीदाराची धाव कंप्लीट होत नाहीये तर चिंट्या रेड्डी स्ट्रायकिंग एंडला असून सुद्धा धाव कंप्लीट करतोय. ही त्याची कमाल आहे. 29 धावा. लोअर फुल टॉस बॉल. कॅप मधून हा फटका खेचला. स्क्वेअर ड्राईव्ह चिंट्या रेड्डी कडून. आणखी एक कमालीचा चौकार.
मैदानाच्या चौफेर फटकेबाजी चालू आहे चिंट्या रेड्डीची. गॅप मधून हा स्ट्रोक काढला, चौकार. 33 धाबा झाल्यात. 33 वरती 1. अनिकेत मात्र मागणं ठरलाय. हलक्या हाताने फक्त चेंडू ढकलला. पॉवर प्लेची 2 षटके इथून समाप्त झालीत आणि पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात त्या 34. 1 विकेट गेले. नेक्स्ट मॅच सागर सम्राट भवरा विरोधात पिरकोन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण इनिंग ब्रेक मध्ये या. 2 ओव्हरमध्ये 34, पहिल्या ओव्हरमध्ये 12, या ओव्हरमध्ये 22. तीन ओव्हर नंतर मात्र नक्कीच दोन ओव्हरमध्ये तब्बल 34 धावा कुठल्यात. चिंट्या रेड्डीची बॅटिंग मधली कमाल पाहतोय. 9 चेंडू 24 वरती तो खेळतोय. विवेक त्याला चांगली साथ देतोय. थर्ड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी जीवित आलाय स्वतः. हे षटक फार महत्वाचं आहे. हे टप्पा पडला, थोडा बाहेर निघाला हा चेंडू. जीवित मात्रेचा बराचसा अनुभव आहे. व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याच्याकडे अनेक जण पाहतात. आपल्या ग्रामीण संघाकडून तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाकडून तो खेळतोय सध्या या ठाणकेश्वर मैदान भेणकळच्या मैदानावरती. पहिला चेंडू निर्धाव. आडव्या बॅटने मिड विकेटला फटका. क्षेत्ररक्षक आहे. पॅरलल स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषा पार. चिंट्या रेड्डीचा षटकार. स्ट्रोक होता चिंट्या रेड्डीचा. थांबायला तो तयार नाहीये. षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 40 वर. 1/40. आता जीवित मात्रेच्या विरोधात त्याने आक्रमण केलंय. जीवित विरोधात चिंट्या रेड्डी, नागा विरोधात मुळेखंड. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. फटका फसलाय. प्रत्युत्तर दिले जीवितने. झेल होईल. चिंट्या रेड्डी महत्वाची विकेट घेतले जीवित मात्रेने. त्या क्रिकेटच्या रण मैदानी गर्दी प्रेक्षकांची ती झाली. त्या क्रिकेटच्या रण मैदानी मंजिता ताई मिली दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिली दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. 40 वरती 2 विकेट. ही विकेट महत्वाची होती आणि ती प्राप्त केली जीवित मात्रेने. पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर चिंट्या रेड्डीने मिड विकेटला षटकार केसला. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू मारण्याचा प्रयत्न झाला आणि झेल घेतला लॉंग ऑफला जितूने. महत्वाची विकेट. हीच तर खरी खासियत आहे जीवित मात्रेची. त्याला ठाऊक आहे या ओव्हरमध्ये त्यानं मुद्दामून गोलंदाजी सोडू आला, कारण चिंट्या रेड्डी थांबेल लास्ट ओव्हर पर्यंत तर नक्कीच धावांचा महापूर होईल. पुढे आला फ्रंटला. 40 धावा 2 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ. टप्पा पडतोय जीवित मात्रेचा आणि बाहेरच्या दिशेने वळण घेणारे चेंडू. फसवे चेंडू जीवित मात्रेकडून. एवढ्या वर्षाचा अनुभव त्याच्याकडे. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू. 40 धावा 2 विकेट. चिंट्या रेड्डी बाद झाल्यानंतर योगेश घरत आला मैदानात. पंचांकडे जोरदार अपील, परंतु पंचांनी इथे अपील फेटाळले. आत्मविश्वास थोडा कमी होता, उत्साह जास्त. काय षटक टाकतोय जीवित मात्रे. एक षटकार जरूर आला, परंतु उर्वरित
चारही चेंडू त्याने निर्धाव टाकलेत आणि त्याचबरोबरीने जो आक्रमक फलंदाज होता चिंट्या रेड्डी त्याची विकेट घेण्यात त्याला यश मिळालंय. पाठ टाकलेला होता हा चेंडू फुल्लर लेनचा. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय समोर वाडिश लॉंगॉनला. फक्त एकच धाव. काय षटक टाकलंय जीवित मात्रेने. आला तो गोलंदाजीसाठी. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा होत्या 34. तो आला त्याने फक्त धावा दिल्या 7. एक विकेट घेतली चिंट्या रेड्डीची. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 41 वरती 2 विकेट. पाहताय सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 सन्माननीय दिनेशजी पाटील जुगलजी घरत आणि त्यांच्या समवेत ग्रामस्थ मंडल भेंडकल त्यांचे सर्व साथीदार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा ठाणकेश्वर मैदान भेंडकळ. सर्वांना आवडणार हे क्रीडांगण आहे. 3 ओव्हरमध्ये 41 झाल्यात. पहिला सामना इथे रंगतोय. तुषार स्पोर्ट्स मुळेखंड विरोधात जय दुर्गा नागाव. 4थ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी विपुल आलाय. विवेक जाधव आणि योगेश खरत सध्या मैदानात. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज येतोय. कॅच खाली. परतावा लागेल योगेश खरतला. धक्का क्रमांक 3 जय दुर्गा नागाव संघाला. म्हणूनच 3ऱ्या षटकात जीवित मात्रे मुद्दामून गोलंदाजीसाठी आला. त्याला ठाऊक आहे जर का हे षटक मी हाती घेतलं नाही तर पुढील 3 षटकांमध्ये चिंट्या रेड्डी हा सामना पहिल्याच फेरीतून माझ्या संघाच्या दूर घेऊन जाईल. सागर सम्राट भवरा संघाचा देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. इनिंग ब्रेक मध्ये आपण नक्कीच टॉस करू. नक्कीच सर. मी विनंती करतोय जनरेटर वाल्याला की आपण संयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जनरेटर ऑपरेटर आपण संयोजकांशी संपर्क साधा. यस अगदी वेळेत आज सामने सुरू होत आहेत. वेळेत संघाचे कर्णधार इथे उपस्थित होत आहेत. सर्वांचा मी स्वागत करतो आयोजकांच्या वतीने. दमदार फटका. आल्या आल्या विराटचा तडाखा. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. नागावचा षटकार. आणि विराट जाधवला त्याच कामासाठी मैदानात धाडलंय. अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. फलंदाज बाद झालेत. आपल्यापासून सामना थोडा झुकवण्याचं काम करत होता मुळेखंड संघ, परंतु आल्या आल्या आक्रमण केलं ते विराट जाधवने. षटकाराचं अपील केली जाते पंचांकडे. खरं तर फुलटॉस बॉल होता. नामी संधी होती. एक धाव इथे
नक्कीच जोडली जाईल. आणखी एक निर्धाव चेंडू. एक षटकार जरूर आला या ओव्हरमध्ये, परंतु लगेच स्वतः चुकांमधून दुरुस्त करत असताना 48 वरती 3 विकेट. चौथं षटक चालू आहे. 5 ओव्हरची मॅच. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी या ठाणकेश्वर मैदानावरती जमू लागलेली आहे. सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय ग्रामस्थ मंडळ भेंडकलच्या वतीने. 48 धावा 3 विकेट. विवेक जाधव ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, जोरदार हा फटका आणि इथे बॉल चाललाय सीमारेषा पार. चुकीची फिल्डिंग, चौकार. संख्येकडे वाटचाल करतोय तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाच्या विरोधात जय दुर्गा नागाव संघ. फसवा चेंडू होता, टप्पा पडला, थोडा आतमध्ये आला विपुलचा हा चेंडू. षटक क्रमांक 4 समाप्त. धावा झाल्या 13च्या सरासरीने. 52 विकेट गेल्यात जय दुर्गा नागाव संघाच्या 3. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं तब्बल 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 25,000 व आकर्षक ट्रॉफीज. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी वर्लपूलचा अगदी फ्रीज पाहतोय तुम्ही, रेफ्रिजरेटर. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलरला स्पोर्ट्स सायकल आहे आणि बेस्ट फिल्डरला ब्रँडेड शूज मात्र दिले जातील. अशी पारितोषिक या स्पर्धेमध्ये. काल पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. नक्कीच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं आगमन होताना पाहायला मिळतोय. आरके ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय रामदादा ठाकूर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय जीवित आला पुन्हा गोलंदाजीसाठी. ते विकेट किपर की शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर. पहिल्यांदा शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर धावला होता, त्यानंतर त्यानं पाहिलं की विकेट किपर धावलाय, मग त्याने गती कमी केली. विकेट किपर पासून आज थोडा झेल दूर होता, गॅदर करू शकला नाही. 1 धाव. धावा रोखण्यासाठी पुन्हा एकदा जीवित आलाय. तिसरं षटक जेव्हा त्याने टाकलं, चिंट्या रेड्डीची विकेट घेतली. फक्त धावा दिल्या होत्या 7. लास्ट ओव्हर आहे. धावांची जमवाजमव करायची. 70 पर्यंत पोहोचायचंय नागाव संघाला. कबरच्या दिशेनं मारलेला हा फटका, वेगवान फटका. फिल्डिंग आज मुळेखंड टीमची चांगली होत नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. हे नागावचा प्रत्येक फलंदाजाच्या बॅटचा स्पीड पाहण्यालायक आहे. जोरदार ते आक्रमण करतायत. गोळीच्या वेगाने हा फटका गेला सीमारेषा पार. 57 धावा. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेचलाय. बॉल चाललाय स्क्रीनच्या वरतून. व्हॉट अ शॉट बाय विवेक जाधव. आडव्या बॅटने सरळ ठोकलाय षटकार. जोरदार आक्रमण करतोय विवेक जाधव. 7 चेंडू 19 वरती चिंट्या रेड्डीने पहिला आक्रमण केलं. आता विवेक जाधवचं आक्रमण सोसावं लागतंय. इथे वाईट बॉल असेल की नाही पंच सांगतील. वाईट बॉल +4. एकूण 5 धावा.
समालोचक मित्र नितेशजी भोईर अप्रतिम समालोचक आहेत नवी मुंबई विभागातील, त्यांचं देखील इथे आगमन झालं. आपलंही सहर्ष स्वागत. 68 लॉस ऑफ 3 विकेट. प्रयत्न चालू आहेत मोठे फटके खेळण्याचे. 70च्या आसपास तर नक्कीच हा संघ पोहोचेल यातील मात्र सुद्धा शंका नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला. 2 ऍड करूया दाबा जाऊन पोहोचल्यास जयदुर्गा नागाव संघाच्या पहिल्याच मॅच मध्ये तब्बल 70. टॉस साठी रेडी राहा दोन्ही टीम, पिरकोन आणि त्याचबरोबर सागर सम्राट भौरा. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत, वेळेत उपस्थित झालेत, त्यांचं स्वागत. लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑफला ऑफ ड्राईव्हचा फटका. पुन्हा हातातून चेंडू निसटलाय. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये आज मुळेखंड संघाने बऱ्याच चुका केल्यात. 2 धावा स्कोर धावून पोहोचला 72 वरती. परंतु हे जे धावतायत ना त्यापेक्षा जेव्हा चिंट्या रेड्डी धावत होता मला असं वाटतं एक कॅमेरा त्याच्यावरती फोकस करून ठेवायला पाहिजे होता. त्याची धावण्याची स्टाईल देखील वेगळीच आहे. त्यानेच सुरुवात केली आणि आता विवेक काम तमाम करतोय. पुन्हा तोच फटका. बॉल चालला लॉंग ऑफला. आता चांगली फिल्डिंग केली. लास्ट बॉल वरती रनआउटची विकेट. 1 धाव नक्कीच जोडली जाणार. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जयदुर्गा नागाव टीम साठी स्कोर धावून पोहोचलाय 73 वर. विकेट गेल्या 4 आणि तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाला दावा करायचे विजयासाठी 5 ओव्हर मध्ये तब्बल 74चं लक्ष. चिंट्या रेड्डीने सुरुवात केली. 12 बॉल 30. विवेक जाधव शेवटी त्याचं आक्रमण. 10 बॉल 24. विराज जाधव 3 बॉल 8. समीरने सुरुवात केली होती. पहिला चौकार त्याने खेचला होता, तो बाद झाला. विपुल 1 ओव्हर 11 धावा, त्याने 1 विकेट. अक्षय दाभोलकर पहिलं षटक 12 धावा 1 विकेट. जीवित मात्रेला आक्रमण नक्कीच झालं, परंतु चिंट्या रेड्डीची त्याने विकेट घेतली. तब्बल 28 धावा. अनिकेत मात्रेचं षटक लांब लचक राहिलं. 22 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. 5 ओव्हरमध्ये 73. 74चं लक्ष तुषार स्पोर्ट्स मुळेखंड संघाच्या विरोधात. परंतु या आपण करतोय टॉस. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जात आहेत नितेश भोईर आणि आमचे दोन्ही कॅप्टन पिरकोन आणि सागर सम्राट भौरा. थँक्यू समीर सर. करतो आपण मॅच नंबर 2 चा पहिला नाणेफेकीचा कौल. हु विल कॉल? टीम पिरकोन टीमचे कॅप्टन कॉल करतील. हेड इज द कॉल अँड रोल होत असताना कॉइन खर तर प्रेझेंटेशन बॉक्स खाली गेलाय. सो विल हॅव टॉस अगेन. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. सरपंच चषक 2025 डे अँड नाईट हा फॉर्मॅट आणि दुसरा दिवस आणि रात्र या खेळामध्ये 2 टीम्स मध्ये टॉस आपल्याला पाहायला मिळतो. टेल आलाय. टॉस जिंकला पिरकोन संघ. वातावरण फार छान आहे. खरं तर आर्टिफिशियल फ्लड लाईट्स मध्ये खेळण्याचा आनंद एक वेगळा असतो. गेल्या काही वर्षाचा तुमचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा विचारू इच्छितो काय असणार आहे डिसिजन? आम्ही पहिले गोलंदाजी करू. कशी आहे तयारी संपूर्ण स्क्वॉड? आज अर्थातच फ्लड लाईट्स म्हणजे स्क्वॉड तर असणारच. प्रतिस्पर्धी संघ आपल्याच विभागातील ठाऊक आहे त्यांचा खेळ आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंग करण्यासाठी तुम्ही इन्व्हाइट केलं ऑपोजिट टीमला. कुठपर्यंत त्यांना थांबवणार ज्या धावा तुम्हाला चेस करता येतील? आम्ही कमीत कमी स्कोर मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं एकंदरीत आयोजन? भेंडकलचं मैदान म्हणजे सर्वांनाच करतं. या क्रीडांगणाचा मोह आणि आयोजन फार छान आहे. नक्कीच दरवर्षी आयोजन खूप सुंदर असतं, तर इथे खेळायला आम्हाला मजा येते. शुभेच्छा असतील पिरकोन टीमच्या कॅप्टनला. भौरा सागर सम्राट भौरा संघ आमच्या कॅप्टन आमच्या समेत. सम्राट सागर सम्राट म्हणजे समुद्राचा राजा. खरं तर फार छान नाव आहे. नाविन्यपूर्ण कलाविष्कार म्हणजे आपल्या आग्रिकोल्यांची ओळख. अर्थातच टॉस तुमच्या बाजूने लागलेला नाही. तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे. मगाशी कॅप्टनना सांगितलं की 50-55 पर्यंत त्यांना आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मनामध्ये असा कोणता आकडा आहे जो सेफ वाटतोय, ज्या धावा तुम्ही डिफेन्स करू शकता? आम्ही 60+ करण्याचा ट्राय करूया. कसं वाटतं एकंदरीत आर्टिफिशियल फ्लड लाईट्स आणि खरंच लाईट्स फार छान आहेत, व्यासपीठ फार छान सजलंय आणि मैदानावर खेळ करायला मजा येईल. एकंदरीत तुमचा अनुभव तुम्हाला काय सांगता येईल? खूप चांगली स्पर्धा वाटते आणि खूप मजा येईल खेळायला. शुभेच्छा असतील टीम कॅप्टन सागर सम्राट भौरा. सो न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. मॅच नंबर 2 मध्ये टीम कॅप्टन पिरकोन या संघाच्या कॅप्टननं टॉस जिंकला आणि त्यांनी स्वीकारले फिल्डिंग आणि ऑपोजिट टीम कॅप्टन सागर सम्राट भौरा या कॅप्टनला आणि त्या टीमला त्यांनी इन्व्हाइट केलं ते बॅटिंग साठी. पाहूया आपण मॅच कशी रंगेल. तत्पूर्वी पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि आमच्या आयडल समीर सोमने सर यांचा आवाज तुम्हाला पहिल्या मॅच मध्ये जरूर अंभाळायला मिळते. स्टे ट्यून विथ अस विथ PTC लाईव्ह. आपण पाहताय सरपंच चषक 2025 चा रंगारंग सोहळा.
सर्वप्रथम शुभ सायंकाल. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच आणि सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटची रजनी अर्थात तर ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. आज रात्र दुसरी आपण असं म्हणूया आणि फेब्रुवारी 6 आज दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीमध्ये पहिल्या मॅच चा खेळ इथे सुरू असताना जय दुर्गा नागाव आणि त्यांच्या विरोधात तुषार स्पोर्ट्स मुलेखंड हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळाले. 5 षटकांचा मर्यादित सामना जिथे पहिल्या इनिंगचा खेळ फार छान रंगला आणि रंगवला सुद्धा. मायक्रोफोनवर आमच्या आयडल समीर सोमने सर यांचा आवाज तुम्हाला अनुभवायला मिळाला. आणि दुसऱ्या सत्रामध्ये जसं मात्र आपण इनिंगला सुरुवात करू सृष्टीच्या निर्मात्याचं करूया आपण नामस्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि करूया आपण या खेळाला सुरुवात. दोन्ही टीम्सना आपण देऊया पॅव्हलियन बॉक्स कडनं शुभेच्छा. आणि बॅटिंग करत असताना धावा चेस कराव्या लागतील मर्यादित 30 षटकांमध्ये. एकंदरीत धावांचा जो पाठलाग मात्र जो करायचा आहे 74 धावा असं कंपल्सरी चेस हे नियमन हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल पहिलाच बॉल आक्रमण केलंय बॅट्समन जीवित म्हात्रे आणि जीवित म्हात्रेच्या बॅट मधनं आलाय त्याचा ऑन ड्राईव्ह फेवरेट स्ट्रोक. पहिला कलात्मक चौकार आला आणि समीरवर इथं हल्ला बोल करत असताना बॅटिंग करणारी टीम तुषार स्पोर्ट्स मुलेखंड याच विभागातील 2 संघ जिथे एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न आणि पहिला वार केलाय जिथे जीवित म्हात्रे स्वतः बॅटच्या खर तर स्वरूपात आपलं अकाउंट ओपन करतोय 4 या आकड्यानं. आणि धावांचा खरा पाठलाग आता सुरू झालाय. एकंदरीत टार्गेट मात्र चेस करायचे 74. हो याही वेळेला लोअर फुलटूस बॉल होता. पिक करत असताना मात्र बॅट अँड बॉल मध्ये तितका संपर्क झाला नाहीये. एज लागलाय. धाव मात्र 1-2 मध्ये कन्वर्ट केलं. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे खरं तर फिटनेस ऍथलेट आहेत. एका बाजूला निहार त्याच्या समवेत जीवित म्हात्रे बंधूंची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जिथे मागच्या काही खरं तर 1.5-2 वर्षाचा जर का आपण उल्लेख जर का करायचा झाला तर निहार चांगल्या फॉर्म मध्ये जीवितनं खरं तर अगदीच नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ करत असताना त्याचा फॉर्म त्यांना बरकरार ठेवला. आणि याही मॅच मध्ये आपल्या विभागामध्ये खेळ करत असताना जीवितची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतीये. 4-2-2 असं धावफलक पुढे जात असताना आणि 74 धावांचा पाठलाग करत असताना आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत सागर. एकूण धावसंख्या झाली आहे बिनबाद 8. आपण पाहताय सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील स्पर्धा. प्रकाश झोत अर्थातच आपण जर का बघितलं गेलं तर आर्टिफिशियल फ्लड लाईट्स रात्रीचा विस्तीर्ण गर्भ जिथे मात्र चंद्राच्या मंद शीतल प्रकाशामध्ये आणि आर्टिफिशियल फ्लड लाईट्स अंडर हा खेळ आपण पाहतोय. स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय PTC पनवेल टेनिस क्रिकेट या YouTube वाहिनीच्या माध्यमातून. क्लीन क्लिअर नीट हे ब्रॉडकास्टिंग. संपूर्ण क्रीडांगणावर जर का दृष्टिक्षेप टाकायचं झालं तर अतिशय सुंदर हे क्रीडांगण आणि उरणच्या खरतर पंचक्रोशीमधील मी म्हणेन सर्वोत्कृष्ट मैदान. या मैदानावर प्रत्येक खेळाडूला खेळण्याचा एक मोह असतो. अशा क्रीडांगणावर आपण पाहताय सरपंच चषक 2025 6-16. दुसऱ्या रात्रीमध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज समीर. ड्राईव्ह केलं बॉलला निहारनं पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न. 2 फलंदाज जे खरं तर आपल्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे खरं तर आपल्या अटॅक या फॉर्म साठी ओळखले जातात आणि पहिल्या बॉल पासून आक्रमण करण्याचा पवित्रा ज्यांचा आपण नेहमी पाहिलाय ऍज अ बॅटिंग युनिट म्हणून आपल्या टीमला ज्यांनी चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय जीवित म्हात्रे आणि निहार म्हात्रे. इथेही ड्राईव्ह केलं बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल फरार होईल परंतु इथे तितकंच स्टँडर्ड इथे फिल्डिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळालं. ऍज अ बाउंड्री रायडर चिंट्या रेड्डी यासाठी आणि अगदीच आपण पाहताय स्वर्णमृगाच्या चपलाईनं त्याने चेंडूवर झडप घातली. बॉल अडवला फेकून दिला. 6 चेंडूंचा खेळ झालाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. समीर या षटकामध्ये 11 धावा त्यानं खर्च केल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम तुषार स्पोर्ट्स मुलेखंड.
फार छान तेजस्वी सजलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या अगदी डाव्या अंगाला ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळतीये. महाराजांच्या प्रतिमेला आपण करूया खरं तर नमस्कार. मॅच सुरू असताना आपण दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज पहिल्याच बॉलवर लई बिघडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवर हा व्हाईट बॉल फेकला गेलाय. गोलंदाज विवेक जाधव. समीरनं पहिलं षटक हाताळलं. समीरनं एकूण धावसंख्या खर्च केली ती 12-11 आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर त्यानंतर मात्र अजून एक व्हाईट बॉल फेकला गेलाय. 2 सलग चेंडू आणि 2 सलग व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी करणारी टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते. जय दुर्गा नागाव एक्सपिरियन्स कॅम्पेनियन या खरतर उरणच्या भूमीमध्ये अनेक वेगवेगळ्या क्रीडांगणामध्ये त्यांचा खेळ आपण गेले कित्येक वर्ष पाहतोय. ड्राईव्ह करायचं होतं, बॉलला खोदून काढलं आपण असं म्हणूया, कारण खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी चपलाईनं दुसऱ्या धावेचा कॉलही केलाय. आखोमध्ये इशारा केला. क्रिकेट हा कम्युनिकेशनचा खेळ आहे. क्रिकेट हा संवाद आणि गाठी भेटींचा खेळ आहे. 2 फलंदाजांमध्ये संवाद असणं, कम्युनिकेशन असणं फार महत्वाचं आहे. जिथे 2 पंचांमध्ये सुद्धा कम्युनिकेशन असणं फार महत्वाचं असतं, तिथे समालोचन कक्षामध्ये 2 समालोचकांमध्ये सुद्धा संवाद असणं हे फार महत्वाचं असतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ कम्युनिकेशन अँड कन्व्हर्सेशन. क्रिकेट हा संवाद आणि गाठी भेटींचा खेळ आहे. रणसंख्या झाली आहे ती 15 आउटसाइड ऑफ स्टिक बॉल. ही चांगली लाईन आहे. इथे मात्र मी म्हणेन फलंदाजाला थोडं मी म्हणेन सावध पवित्रा घ्यावा लागलाय. चूक झाली आणि चुकीचा भुर्दंड आणि धावा मिळतील किती तर 1 एक्स्ट्रा धाव ऍड होणार. ओव्हरथ्रोन आणि रणसंख्या 2 पुढे जात असताना दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर विवेक जाधव आपल्याला पाहायला मिळतील. रणसंख्या तुषार स्पोर्ट्स मुलेखंड बिनबाद 17. अनबिटन आहेत 2 फलंदाज. बरोबर सागर आमच्या समवेत आहेत, गुणलेखक सागर. सुरुवात फार छान झाली आहे. सुरुवात आपण कशी करतो यावर तुमच्या पुढच्या खेळाची घटना मालिका ही ठरत असते. आणि इथे सुरुवात मी म्हणेन एक चांगली झाली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 6 धावा अंकित करत असताना अजूनही फक्त 2 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी हवी होती सुरुवात त्या माइंडसेटनं मैदानाच्या आतमध्ये अटॅक. वाव यू ब्युटी. ऑफ साइडला ड्राइव्ह केलं बॉलला. हवाच्या विरोधात बॉल फरार झालाय. साइड स्क्रीनच्या वरून जीवित म्हात्रे आणि तुषार स्पोर्ट्स मुलेखंडची ही ताकद. धावा मिळतील 6. आक्रमकतेनं या बॉलवर मात्र मी म्हणेन ज्या पद्धतीनं हा स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक लगावलाय, पुढ्यात टाकला होता बॉलला जीवितनं. खर तर या फटक्याला सजवत असताना त्याची आक्रमकता, त्याची दाहकता, ती ताकद आपल्याला पाहायला मिळाली. फिंगर्स रोल केल्या परंतु गती कमी करून सुद्धा बैठक फटका सजवलाय. इट्स आउटस्टँडिंग स्ट्रोक ऍट डीप मिड विकेट विजन क्लिअर करेल आणि पंच जरूर आमच्याकडे इशारा करतील. दॅट इज ऑल्सो 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स आणि येईल हा अजून एक बॅक टू बॅक. स्क्रीनवर आपण पाहिलं चेंडू अगदी सीमारेषेच्या अलीकडे आदळला आणि ओव्हर द डिफेन्स अर्थातच सीमारेषा पार गेला. जिथे मात्र धावा मिळतील 4. 17 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे ती जीवित म्हात्रेनं. 9 चेंडू मध्ये 24 या आकड्यावर तो खेळ करतोय. नाम तो सुनाई होगा. जीवित म्हात्रे अनफ्लेबल होता परंतु डिफेन्सिव्ह पवित्र्याने या बॉलला फक्त बॅट मध्ये घातले.
किंचितचा खरं मी म्हणेन बॅट ऑन बॉल मध्ये जो संपर्क झाला त्या संपर्कानं बॉल ड्राईव्ह होत असताना आपल्याला पाहायला मिळालं, जिथे एक धाव अंकित झालीय. रणसंख्या ऍक्सलरेट होतीये 28 या आकड्यावर. गोलंदाजी करणाऱ्या टीमला आता थोडं आत्मपरीक्षण करावं लागेल, कारण धावांचा ओघ तुम्हाला थांबवायचा आहे, अन्यथा मॅच मात्र हातातून जाईल. अशा परिस्थितीमध्ये विकेटच्या शोधात असतील गोलंदाज. निहार म्हात्रे बॅक टू डग आउट अँड द बिग विकेट इन द मॅच. मोठा फलंदाज 28 या आकड्यावर झालाय बाद. बॅट्समन निहार म्हात्रे, तुषार स्पोर्ट्स मुलेखंड. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 2 षटकांच्या अखेरीस. एकूण धावसंख्या 1 बाद 28. जीवनाचं योगदान दिवा पाटलांनी, जीवनाचं योगदान. धन्यवाद. अगदी व्यासपीठावर उपस्थित आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय युवा उद्योगपती राजदादा ठाकूर साहेबांचा शुभागमन झाले. प्रथमतः आपलं शब्द सुमनाने हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय आदरणीय श्री सागरदादा ठाकूर, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल राजदादांच्या अगदी निकटवर्तीय. त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या समवेत यश मात्र साहेब, त्यांचं देखील सरपंच ट्रॉफी मध्ये हार्दिक हार्दिक सुस्वागतम, स्वागतम, सहर्ष स्वागतम. आलेल्या तमाम अतिथींचं आपण करूया सरपंच चषक 2025 च्या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावर सहर्ष मनस्वी स्वागत. क्रीडांगणाच्या सभोवताली प्रेक्षकांची वर्दलता वाढताना आपल्याला पाहायला मिळतीये, आणि जशी स्पर्धा पुढे जाईल तसे मात्र ही गर्दी अजून आपल्याला पुढे वाढताना पाहायला मिळेल. क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमामुळेच आज खर तर मी म्हणेन तब्बल 10 संघांचा समावेश असलेल्या या खेळामध्ये जवळजवळ मात्र प्रत्येक सामना पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांची एक वेगळी गर्दी नेहमी आपण पाहतोय, आणि तीच गर्दी पुण्याच्या आपल्याला या क्रीडांगणावर पाहायला मिळेल. श्री ठाणकेश्वर मैदान, भेंडकल उरण आणि उरणचा पंचक्रोशी मधील खरतर एक सुप्रसिद्ध आणि मोठमोठ्या स्पर्धा आणि खरतर अनेक वेगवेगळे कार्यक्रम जिथे मात्र नक्कीच आपण पाहत असतो. आणि भेंडकलचं नेहमीच हे खेळाचं सरावाचं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. वेट वॉच आणि कट केला बॉलला पॉइंट आणि स्वीपर शॉट, स्वीपर कव्हर मधनं बॉलला पाठपोरा पाठवलाय आणि येईल धावा 4. जीवित म्हात्रे चा अप्रतिम कलात्मक खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. रणसंख्या आपल्याला पोहोचताना पाहायला मिळेल ती तब्बल 32 या आकड्यावर. मिलिंद दादा पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं एक भव्य आणि दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचं पहिले टायटल तब्बल 1 लाख रुपये, मानाचा करंडक, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, मानाचा करंडक, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये आणि मानाचा सन्मानाचा करंडक. मालिकावीर म्हणून रेफ्रिजरेटर आपल्याला पाहायला मिळेल आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी बायसिकल्स आपल्याला पाहायला मिळतील. आजच 10चा लॉट आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढे जाणारे 5 संघ आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच जिथे आपण नेहमी पाहतो की 5 संघांमध्ये इतर स्पर्धांमध्ये आपण चिठ्ठ्यांच्या माध्यमातून एका संघाला बाय देत असतो, परंतु या स्पर्धेमध्ये नियम असा आहे की जो संघ रन करत असताना हायएस्ट टोटल धावसंख्या उभारेल त्या संघाला मात्र बाय देऊन पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय केलं जाईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. कालही आपण पाहिला, आजही थ्रू आउट द टुर्नामेंट आपण पाहणार आहोत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ज्यानं मागचे 3 चेंडू चांगले हाताळलेत. फुल टॉस बॉल पिक केलाय, बैठक फटका सजवलाय
आणि बॉल क्लिअर करेल डिस्टन्स. पंचांचा इशारा आलाय, षटकार. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. जीवित म्हात्रे याचा पेटर्न स्ट्रोक, नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केलं आणि बॉल मात्र मनगटाच्या साह्यानं अगदी ताकदीनं सजवलंय. डीप मिड विकेट क्लिअर केलाय आणि येईल जीवित म्हात्रे. तुषार स्पोर्ट्स मुलेखंड ब्रँडेड एक अजून एक शैलीदार षटकार. या गोष्टीचा नाम उल्लेख आपण करतोय. आउट स्विंग केलं, बॉलला नाराज आहे जीवित. जीवित सांगतोय की हा कनेक्ट झाला तर कदाचित 4-6 मिळाल्या असत्या. इतकी दाहकता या फलंदाजाकडे. ताकद आहे, त्या ताकदीचं प्रदर्शन, टायमिंग आहे, फॉर्म आहे, त्याचा रिदम आहे. चांगला कॅपेबल बॅट्समन आणि खरं नेहमी स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो, फायर पॉवर ज्याला म्हणतात. आणि इथे आउटसाइड ऑफ स्टिक बॉल पिक केला, मिडल केला बॉलला आणि याही वेळेला बॉल क्लिअर करंट डिस्टन्स. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या वरनं 1 बाउंस ओव्हर डिफेन्स. येईल जीवित मात्रेच्या बॅटमधनं अजून एक चौकार. रणसंख्या पोहोचेल ती 44 वर. 44 आणि 3 षटकांचा खेळ झालाय आणि होईल मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक, जिथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं पुन्हा एकदा प्लॅनिंग एक्झिक्यूट केली जाईल आणि बॉलिंग करणाऱ्या युनिटला जे विकेटच्या शोधात थोडे बॅकफुटवर आहेत त्यांना मात्र थोडी प्लॅनिंग स्ट्रॅटेजी मध्ये करावा लागेल बदलाव आणि डिफेंडिंग स्ट्रॅटेजीज घेऊन मैदानाच्या आतमध्ये उर्वरित इक्वेशन हाताळावं लागेल. कारण इक्वेशन आहे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. डीजे उरण तालुक्यात भेंड चला चला हो सामने बघावला. उरण तालुक्यात भेंडकर गावात चला चला हो सामने बघावला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक राहिला. मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असा सरपंच चषक. इक्वेशन आपण पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना अपडेट करूया. 12 चेंडू आणि 30 धावा, प्रति एका षटकामागे 15 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. अशा परिस्थितीमध्ये जीवितचा फॉर्म त्याच्या समवेत जोडला गेला. अक्षय दापोडकर, अक्षयच्या बॅटमधनं हा बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फिल्डर आहे, चांगलं कम्युनिकेशन, परंतु हातांची ओंजल मिटताना झाली एक गडबड, चूक झाली आणि चुकीचा भुर्दंड. धावा मिळतील किती तर 1 धावसंख्या पुढे जाईल. इक्वेशन थोडं समीप जात असताना उर्वरित इक्वेशन आहे 11 चेंडू आणि 29 धावा. जीवितचा फॉर्म आणि जीवितला शेवटच्या चेंडूपर्यंत टिकून राहणं हा फार महत्वाचा खेळ आता मात्र राहणार आहे. जीवित वैयक्तिक खेळ करतो 40 या आकड्यावर. पहिली 50 आज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? जीवित मात्र ड्राईव्ह केलं बॉलला, याही वेळेला बॉल गेल्या बरोबर डीप कावकना मिड विकेटच्या अगदी मधोमध एकच धाव मिळणार. इक्वेशन पुन्हा एकदा आपण पाहतोय 10 चेंडू आणि 28 धावा, 1 षटकार 1 चौकार बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. चला आणि समोर आमचं मुख्य जे प्रवेशद्वार आहे तिथे मात्र एक कार उभी आहे. आपण तिच्या फ्रंट लाईट आपण थोडं बंद करा. पाहुणे असतील तर त्यांना आपण थोडं विनंती करूया आपण त्यांना की फ्लड लाईट्सचा थोडस त्रास खेळाडूला होतोय किंवा खरं तर त्यांना मैदानाच्या आतमधून जर का या बाजूला गाडी जर का आणायची असेल तर मात्र नक्कीच तिथला रस्ता मार्ग थोडा क्लिअर करा. तिथे स्वयंसेवक असतील तर लगेचच आपण तिथे ताबा घ्या. मुख्य प्रवेशद्वार तिथे एक गाडी आमच्या पाहुण्यांच्या मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहतोय. खेळ थोडासा आपण थांबवणार आहोत, क्षमस्व असावं. दोन्ही टीम्स आपण एन्जॉय करताय. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील, मिलिंद दादा पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली सरपंच चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन
भेंडकल ग्रामपंचायत म्हणजेच उरण पंचक्रोशीमधील कार्यक्षम आणि प्रभावी अशी ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीचे खरं तर सरपंच सौभाग्यवती आपण म्हणजे त्यांचा उल्लेख करताना मैदानाच्या आतमध्ये काय घडतं अगदी नेक्स्ट बॉलला ड्राईव्ह करत असताना फटका फसलाय एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला जाईल. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला काय पाहायला मिळते किती चेंडू डेव्हिएट झालाय आणि फटका कसा फसलाय. डीजे नको तो डॉक्टर नको तो ऍक्टर बिझनेस वाला नको ग बाय शेतकरी नवरा हवा ग बाय मला शेतकरी नवरा हवा ग बाय शेतकरी नवरा हवा ग बाय मला डीजे मास्टर विशेषचं आपण विशेष व कौतुक करूया. शेतकरी नवरा आम्हाला हवाय असं ते खरं तर विनवणी करतीये. मैत्री सोनाराशी करा, मैत्री व्यापाराशी करा, मैत्री दुकानदाराशी करा, काहीच तुम्हाला मोफत मिळणार नाहीये. पण मैत्री शेतकऱ्याशी करा, ओंजल भरून तही अगदी मोफत देईल असे आपले मोठ्या मनाचे शेतकरी. इंडिया इज अ ऍग्रिकल्चरल कंट्री आपण असं म्हणतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये इक्वेशन थोडं कठीण होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमचं मी म्हणेन इथे आत्मविश्वास थोडासा जागृत करावा लागेल. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. हा ही आउट स्विंग बॉल यज्ञेश पाटील आपल्याला पाहायला मिळाले. जीवित नॉन स्ट्रायकर एंडकडे जितका राहील तितकंच मात्र फायदेशीर असणार आहे ते फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आणि ही स्ट्रॅटेजी आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. डाव फार छान मांडलाय आणि डाव मांडत असताना खरं तर जीवितला स्ट्राईक पासून वंचित ठेवलंय. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल पर्सेंटेज वाढली की प्रेशर वाढणार, प्रेशर वाढलं की चुका होणार आणि चुका झाल्या की मात्र मॅच मध्ये पारडं प्रतिस्पर्धी संघाचं जड होणार. आणि जिथं प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये घुसण्याची जी संधी देताय ना ती संधी तुम्हाला आता मात्र नक्कीच एक कठीण होते. टार्गेट इक्वेशन आपण पुन्हा एकदा सांगूया. 7 चेंडू आणि प्रत्येक एका चेंडू मागे चौकार. 28 ची गरज. इन स्विंगचा बॉल परंतु धाव इथे नकार दिलाय जीवितनं. कारण जीवितला आता या शेवटच्या षटकामध्ये 28 धावा काढण्याचा एक स्वतःवरचा आत्मविश्वास आणि त्याला आत्मविश्वासानं हा खेळ ही करावाच लागेल आणि दाखवून द्यावा लागेल त्याच्याकडे असलेला त्याचा फॉर्म, त्याची ताकद आणि त्याचा काही मागच्या ते 5 ते 7 वर्षाचा एक जबरदस्त एक्सपिरियन्स. एक व्यावसायिक खेळाडू आणि त्या व्यावसायिक खेळाडू स्वतःनं मात्र हे चॅलेंज स्वीकारलंय. असं म्हणतात की चॅलेंज खेळाडूला घडवत असतं, चॅलेंजेस खेळाडूंना आकार देत असतं आणि चॅलेंजेस खेळाडूंना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून देत असतं. जीवित म्हात्रे येथील स्ट्रायकर एंडवर. तत्पूर्वी फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण करूया सूचित की वेळेचं बंधन आपल्याला असणार आहे म्हणून फिल्डिंग लवकर सजवून घ्या. शेवटचं इक्वेशन 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. 6 चेंडू 28 धावा. शेवटचं षटक आणि संघाचा महत्वाचा खेळाडू चिंट्या रेड्डी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी त्याच्या आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ज्यानं मगाशी फलंदाजी करत असताना धमाल केली होती तोच गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धावा त्यांना डिफेन्स करायच्या ते तब्बल 28. त्याच्यासाठी थोडं सोपं आहे कारण त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे. जीवितचा खेळ त्याला ठाऊक आहे परंतु जीवितकडे आहे मागच्या काही दिवसांचा जो फॉर्म आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याच विभागात आपल्याच खरं तर अशा संघासोबत खेळ करतात ज्यांच्या संवित मात्र बऱ्याच वेळा क्रीडांगणावर त्यांनी मी म्हणेन आपली कुशलता सिद्ध केली आहे. जीवित मात्र पहिलाच बॉल उडवलाय. बॉल हवेमध्ये थांबणार नाहीये. नाम तो इसका पुष्पा नहीं लेकिन फायर है ये फायर पॉवर. जीवित मात्रे पहिला षटकार 5 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. डीजे
बॅटिंग ऑन 47, 50च्या उंबरठ्यावर. अजून एक वार, क्लास, अदा, नजाकत, टायमिंग, पॉवर आणि पहिलं अर्धशतक जीवित म्हात्रेच्या बॅटमधनं आलाय. पहिलं अर्धशतक सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील. ही खर तर ठाणकेश्वर मैदान भेंडकल आणि या मैदानावर खेळ करत असताना आम्ही जीवित म्हात्रेला विनंती करू की मागच्या बाजूला आणि पुढच्याही बाजूला कॅमेरा आहे, कॅमेऱ्याकडे बॅट उंचावून प्रेक्षकांच्या पण मानवंदना स्वीकारावी. वेल बॅट, वेल कॉन्ट्रीब्युटेड ॲज वेल. किती ती दाहकता पहा, स्क्रीनवरही आपल्याला पाहायला मिळेल. जीवित म्हात्रे 53 धावसंख्येवर खेळ करतोय. उर्वरित इक्वेशन आता मात्र सोपं होताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं मैदानाच्या आतमध्ये मॅजेस्टिक, अनबिलिव्हेबल, अद्भुत आणि अविश्वसनीय ही खेळी आपल्याला पाहायला मिळतीये. 4 चेंडू आणि आता इक्वेशन आहे 16 धावांचं. या व्यासपीठावर स्पर्धेचे प्रणेते, स्पर्धेचे शिल्पकार, सन्माननीय आदरणीय युवा मिलिंद दादा पाटील आणि साहेबांचे इथे शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. आणि मॅचला एन्जॉय करत असताना अनेक रसिक प्रेक्षक म्हणत असतील ही मॅच मात्र अजूनही समसमान आहे. मैदानाच्या आतमध्ये खर तर नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड न खेळ करत असताना जीवित म्हात्रे उरणचा पंचक्रोशी मधील टेनिस क्रिकेट विश्वामधील असा महान खेळाडू ज्याने गेले कित्येक वर्ष आपल्या टीमला अशा परिस्थितीतून मात्र नेहमी एक चांगला सुकर मार्ग काढून दिलाय. परंतु आता सिच्युएशन थोडी वेगळी आहे, मैदान वेगळे आहे, क्रीडांगणाच्या सभोवताली गर्दी आहे आणि क्रिकेट हा खेळ करताना गोलंदाज तितक्याच ताकदीचा आहे. तो कमबॅक करेल, परंतु या मॅच मध्ये इक्वेशन आहे 4 चेंडू आणि 16 धावा. जीवित म्हात्रे ऑन स्ट्राईक. बॉल सरस सोडून दिलाय. पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील आणि येईल हा डॉट बॉल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? बॉल वाईट साठी सोडून दिला होता. जिथे मात्र जजमेंट फसलं तिथे मात्र हा आलाय डॉट बॉल, बिंदी गेंद. नाव द इक्वेशन इज 3 चेंडू आणि 16 धावा. 2 षटकार, 1 चौकार ठोकावा लागेल. हा फुल टॉस बॉल, वाव, येईल षटकार आणि पंचांनी घेतलाय टेक्निकल टीमचा सपोर्ट. लांबच लांब आणि उंचच उंच जीवित म्हात्रेच्या बॅटमधनं षटकार जर जरूर आलाय. बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय पंचांनी आणि आता पाहूया तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्वतः खरं तर आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं आपण हा डिसिजन डिक्लेअर करणार आहोत आणि हा फेअर बॉल असणार आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. इट्स अ बीपिंग इन. वरतून खाली येत असताना पंचांनी डिक्लेअर केलं. खरं तर आमच्या ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं हा एक ट्रान्सपरंट डिसिजन मैदानाच्या आतमध्ये आपण डिक्लेअर केलाय. तो अर्थातच फेअर बॉल अँड द इक्वेशन इज 2 चेंडू आणि आता 10 धावांची गरज. मॅच कशी असायला हवी? सागरला जर का आम्ही विचारलं तर सागर म्हणेल की मॅच ही नेल बायटिंग फाईट पाहिजे, क्लोज एन्काउंटर, शेवटच्या चेंडू पर्यंत आली पाहिजे, मॅच तापली पाहिजे. एकदा मला समालोचकांना विचारलं की नितेश सर तुम्हाला मॅच कशी हवी? मी म्हटलं की कातरवेली शरीरावर कोणीतरी मोरपीस फिरवावा आणि अंगावर शहारे यावे असा सामना व्हायला हवा. अंगावर काटे उभे राहतील, चित्त थरारक सामना. हा फुल टॉस बॉल, अजून एक वार आणि मॅच मध्ये पुनरागमन झालंय. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी तुषार स्पोर्ट्स मुलेखंड या टीमला 4 धावांची गरज. हृदयाची धडधड वाढविणारा सामना, मनातला उत्साह वाढविणारा सामना, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचविणारा सामना. रसिक प्रेक्षकांना आपण आव्हान करूया, ही मॅच जर का तुम्हाला आवडली असेल तर जोरदार टाळ्या या खेळासाठी दोन्ही टीम्सना देऊया आपण शुभेच्छा. अंतिमच्या टप्प्यामध्ये जीवित म्हात्रे या मॅचला जीवित ठेवतोय, जिवंत ठेवतोय, लाईव्ह ठेवतोय. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. आणि ठाणे वर्सेस रायगडचा तो सामना, जीवितच्या बॅटमधनं आलेला तो षटकार अजूनही डोळ्यांसमोर आहे. किती ती ताकद आणि किती ते मी म्हणेन खेळावरचं कमिटमेंट, समर्पकता. 1 चेंडू 4 धावा आणि गुड इमोशन विथ रोलर कोस्टर. 4 धावा काढाव्याच लागतील. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे.
आणि मॅचला प्रतिसाद देत असताना आमचा रसिक प्रेक्षक एन्जॉय करतोय. पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. काळजाचे आणि घड्याळाचे ठोके सोबत धडधड करतानाचा आता भास होतोय. 1 चेंडू 4 धावा. एका बाजूला टीम तुषार स्पोर्ट्स मुलेखंड आणि एका बाजूला नागाव आणि नागाव संघ शेवटच्या बॉलवर चकमक आणि या चकमकीमध्ये होतोय विजयी. करूया अभिनंदन आपण जयदुर्गा नागाव या टीमचं आणि देऊया शुभेच्छा तुषार स्पोर्ट्स मुलेखंड आणि जीवित म्हात्रे. व्हेरी हार्ड लक. यू फाईट लाईक अ फायटर. परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये आलेलं थोडस अपयश. शेवटच्या बॉलवर 4 हवे होता. एज